अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केलेली आहे। अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। त्यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश देखील होणार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पवारांनी सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे असे सध्या चित्र आहे। पिंपरी चिंचवड महापालिका हा अजितदादा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवघी एक जागा आल्याने त्यांची नामुष्की झालेली आहे। तर लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेसाठी डाव टाकायला सुरुवात केलेली आहे। परंतु लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धोबी पछाड दिल्यानंतर शरद पवार आता अजित पवारांच्या या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्षांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतलेली आहे। तसेच महापालिकेतील राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक शरद पवारांना भेटले। हे सर्वजण शरद पवारांकडे परतण्यास इच्छुक असल्याचा दावा काही वृत्तपत्रांनी केला आहे। दुसऱ्या बाजूला अजित पवार गटातील आमदार शरद पवारांच्या पक्षात परतण्यास इच्छुक असल्याचे दावे शरद पवार गटातील नेते करत आहेत। अशातच आता पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवून शरद पवार हे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेत आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांनी भेटी घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले, पक्षात परतण्याची इच्छा असलेल्या लोकांना भेटण्याची मला रोज 2-3 तास काढावे लागत आहेत। आजही काही लोक आम्हाला भेटायला येणार आहेत। पक्षात येणारे लोक खूप आहेत। त्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा अपवाद नाही। तिथल्या अनेक नगरसेवकांनी आमच्या भेटी घेतलेल्या आहेत। ते पक्षात परतण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आम्हाला आनंद आहे की त्या सर्वांना आता कसं वाटतंय की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र यायला हवं। तसेच त्यांनी जे काही निर्णय अलीकडच्या काळात घेतले तो हिताचा नव्हता, या निष्कर्षात ते परत येऊ लागले आहेत आणि ते परत आल्यास आम्ही त्यांचं स्वागत करू। निवडणुकीमध्ये अजित पवारांना मिळालेल्या अपयशानंतर भविष्यात त्यांच्यासोबत राहणं योग्य आहे अशी खतखत येथील काही नगरसेवकांच्या मनात आहे। त्यामुळेच की काय माजी नगरसेवकांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली आहे। यातच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवारांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या भेटीगाठीमुळे अजित पवार गटामध्ये अस्वस्थता निर्माण। तर मंडळी, अशाच राजकीय घडामोडीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।